ठाकरे बंधू मनपा प्रचाराच्या मैदानात उतरलेत। नाशिकमध्ये आज ठाकरेंची पहिली संयुक्त सभा होणार आहे। अनंत कान्हेरे मैदानातून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। ठाकरे तोफ कुणावर बरसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर ठाकरे नाशिककरांशी काय संवाद साधणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं। मनपा निवडणूक प्रचारासाठी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये होणार असून नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानात होणाऱ्या सभेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे एकत्रितपणे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। तर ठाकरे बंधू नाशिक शहरात दाखल झालेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, ठाकरे बंधू नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत, तर काही वेळातच ते सभास्थळी पोहोचतील। किती वाजता सभा सुरू होणार आहे, काय ताजे अपडेट, काय सध्या सुरू आहे नाशिकमध्ये? खरे नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरे बंधू दोघंही नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आणि दोघंही सध्या तयारी करतायत ते सभेची। आपण बघू शकतो हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर या सभेची तयारी या ठिकाणी सुरू आहे। लोकांचा जे काही वेगवेगळे लोक नाशिकमध्ये लोक जी आहेत ती येत आहेत या ठिकाणी ही सभा बघण्यासाठी। पहिल्यांदाच म्हणजे जवळजवळ 23 वर्षानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एका व्यासपीठावर नाशिकमध्ये येणार आहेत आणि त्यामुळे या सभेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आपण जर बघितलं तर स्टेजवर सुद्धा आता या ठिकाणी हळूहळू गर्दी होऊ लागली आहे। जे स्थानिक नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जर आपण बघितलं तर मनसेचे नेते आहेत, सेनेचे नेते आहेत आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोघांच्या गळ्यात हात घातलेला बाळासाहेब ठाकरे यांचं जे छायाचित्र होतं ते याच्या बॅकग्राऊंडला म्हणजे आपण एक म्हणूया पूर्ण व्यासपीठाच्या बॅकग्राऊंडला लावण्यात आलेलं आहे। शिवशक्ती असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि सगळा भगवा जो आहे तो रंग आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। जय्यत अशी तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। जवळजवळ 25 ते 30 हजार लोक बसतील अशी व्यवस्था खुर्च्या या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। मान्यवरांसाठी सुद्धा बसण्याची विशेष अशी व्यवस्था करण्यात आली आहे आणि एकूणच राज ठाकरे यांची जी तोफ धडाडणार आहे आज नाशिकमध्ये त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या 4 दशकांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता। त्यावेळेस बाळासाहेबांनी नाशिकचं संपूर्ण कारभार एकूणच राजकीय कारभार म्हणूया आपण तो राज ठाकरे यांच्या हातात दिलेला होता। त्यानंतर युवा सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी याचं काम बघितलेलं होतं आणि त्यानंतर ज्यावेळेस राज ठाकरे वेगळे झाले त्यावेळेस मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी महापालिकेची सत्ता काबीज केली होती। 3 आमदार निवडून आणलेले होते आणि त्यानंतर पुन्हा मनसेचं पतन झालं आणि नंतर भाजपने सत्ता ही काबीज केली। त्यानंतर आता ही सभा पुन्हा होत असल्यामुळे याला वेगळं असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालं आहे। आत्ता जर आपण बघितलं तर कुंभमेळा हा आता येणार आहे आणि येणाऱ्या म्हणजे जवळजवळ 12 वर्षांनी हा कुंभमेळा दरवेळेस नाशिकमध्ये येत असतो। या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या महापालिकेच्या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत, कारण कुंभमेळ्याचं ब्रँडिंग आणि कुंभमेळ्याचं जे काही संपूर्ण क्रेडिट आहे ते मिळवण्यासाठी भाजपनं पूर्णपणे कंबर या ठिकाणी कसलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक महापालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न हा भाजप स्वबळावर या ठिकाणी करताना दिसतं आहे। महायुतीमध्ये स्वतंत्रपणे लढून या ठिकाणी या जागा लढवल्या जात आहेत। 122 पैकी 118 उमेदवार हे भाजपनं स्वतः दिलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांनी एकत्रित ही युती या ठिकाणी आपल्याला केलेली पाहायला मिळते। आपण जर समोर बघितलं तर नाशिकचे सेनेचे शहराध्यक्ष प्रथमेश गीते, त्याचबरोबर जे जुने जाणते नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अनेक तरुण पिढीतले नेतेसुद्धा या ठिकाणी आहेत, शहराध्यक्ष आहेत आणि सर्वजण आता पहिल्यांदा एकत्रितपणे व्यासपीठावर आपल्याला दिसत आहे। खरं म्हणजे सेना आणि मनसे मनोमिलनाची ही संयुक्त सभा आहे असं म्हणायला हरकत नाही। खरं तर नाशिकमध्ये महाराष्ट्रात ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर या दोघांची युती झाली किंवा आपण असं म्हणूया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा एकत्रित येण्याचं ठरलं त्याच्या आधीच खरं म्हणजे मनोमिलन हे नाशिकमध्ये पाहायला मिळालं होतं। प्रत्येक ठिकाणी नाशिकने आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळेच आता आपल्याला दोघंही पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे सर्वजण या ठिकाणी सभेची तयारी करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। एकूणच सर्वात मोठं मैदान म्हणून हे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान आहे। या मैदानावर धन्यवाद योगेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय आता ठाकरे नाशिककरांशी काय संवाद साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।